नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर पहा, आपल्या समोर शेकडेवारीचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, एका संख्येच्या 30% 30% हे 540 आहेत, तर ती संख्या कोणती? मुलांनो, आपल्याला काय विचारलंय पहा. आता एका संख्येच्या, आता ती संख्या आपल्याला माहित नाही, आपण तिला काय म्हणायचं, एक्स म्हणायचं. तर एक्सच्या च्या म्हणजे गुणिले 30%, टक्केवारी म्हणजे छेदस्थानी किती घ्यायचे मुलांनो, 100. परत 30% म्हटलं, च्या म्हणजे गुणिले, पुन्हा 30%, 30% म्हणजे 30/100. हे हे म्हणजे काय असतं मुलांनो, बरोबर. तर 540 आहेत, तर बरोबर चिन्हाच्या पुढे काय असेल, 540 असेल. तर ती संख्या कोणती, म्हणजे आपल्याला x ची किंमत शोधायची. तर पहा मुलांनो, शून्याला शून्य काय झाला, कॅन्सल, आणि शून्याला शून्य काय झाला, कॅन्सल. म्हणजे मला x ची किंमत काढायची. मग काय करायचं, आता संख्याकडे संख्या घ्या. पलीकडे मुलांनो 540 आहेत, या ठिकाणी छेदस्थानी भागिले मध्ये 10 आणि 10 आहेत मुलांनो. तिकडे गेल्यावर ते दोघ जण गुणिले होतील, म्हणजे 10 गुणिले 10, किंवा त्यांचा आधी गुणाकार करून घेतला तरी चालेल. आणि वरती 3 आणि 3 मुलांनो, 3 3 किती होत आहेत, 9. मग यांचा गुणाकार 9 आला, आणि ही 9 ही संख्या x ला गुणिले आहे. तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे, भागिले होणार आहे. म्हणजे 9 एक 9, 9 सख 54, वरचा एक 0, म्हणजे x बरोबर 6 एक 6, 6 एक 6 मुलांनो, आणि राहिलेले 3 शून्य जसेचे तसे देऊन टाका. म्हणजे ती संख्या किती मिळाली आपल्याला, 6000 मिळाली आहे. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. ह्याच प्रकारचा प्रश्न एक तुम्हाला सोडवायला आहे मुलांनो. याचं उत्तर काय येईल हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. धन्यवाद.